ज्याने कोणी केलंय ना त्या व्यक्तीचं नाव मी अख्ख्या जगासमोर आणणार, नाहीतर नाव नाही लावणार मी. सिद्धिराज संपतराव गाडे पाटील. तू फक्त इथं प्रतिज्ञाच करत बैस. एक लक्षात ठेव, याच्या सगळ्या प्रकरणामुळं ही निवडणूक आपल्या हातातून गेली आता असं समजा. असं काही थांब. आणि जे काही सगळं झालं ना ते फक्त आणि फक्त तुझ्या या लाडक्या भावनामुळं, समजलं? आई आई काय होतं? आई मी पाणी आई 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 शांत बस, बस इकडे बस. हा सावकाश. झालं नाटक. आई आई बघा, एक नाटक संपलं नाही तर दुसरं चालू. धीराज, त्यांना आत घेऊन जा. आई काय झालं? असं अचानक कशी चक्कर आली? आई खरंच मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास होतोय. पण मी तुम्हाला खरंच सांगते, मी सिंचनाला खरंच असं काही नाही हो सांगितलंय. मी काही नाही असं बोलले. तसं नाहीये ग. या सगळ्यामध्ये माझ्या लेकीला किती मनस्ताप भोगावा लागतो, तिची किती बदनामी होते. त्याचं काय करायचं आपण आता? एकतर एवढं सोन्यासारखं सासर सोडून ती एकटी राहते आणि आता त्यात हे सगळं. हो, बस झालं तुमची रडारड. हा, तुम्हाला इतकं सहन होत नसेल तर जा स्वतःच्या खोलीत जाऊन बसा आणि खुशाल रडायचं तेवढं रडा. इथं काय कमी कटकट आहे आमच्या डोक्याला? यातून मार्ग कसा काढायचा आधी ते बघायचं आहे मला. आजी, तुम्ही नका काही काळजी करू. मी आहे ना, आपण काढूयात ना मार्ग. मार्ग तर काढावाच लागणार आहे. आणि त्यानंतर फक्त आपल्याला नाही तर अख्ख्या सासवडला कळेल या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण होता ते. बस बस. जयंत सर, काय झालं? आपण वर बेडरूम मध्ये जात होतो ना? न जानू, आपल्यात आज काही गोष्टी क्लिअर व्हायची गरज आहे. साहेब ऐका ना. साहेब असं काही करू नका साहेब. माझी चूक होती साहेब. मी बोलवलं त्यांना. जयंत सर, काय करताय? काय करता जयंत सर? सर, भीती वाटते तुला? माझी भीती वाटते जानू? तुला माझी भीती वाटते? यू स्कॅर्ड ऑफ मी? हाऊ कम यू स्कॅर्ड ऑफ मी? जानू, तुला माझी भीती वाटूच कशी शकते? टेल मी, खरं सांग, भीती वाटते तुला माझी? सिरियसली जानू, तुला माझी भीती वाटते? आउट ऑफ ऑल दिस वर्ल्ड मी? आजी, हा तुमचा चहा कोमट आहे आणि हा स्ट्रॉ बघा जमतोय का प्यायला? हा
नाही जमला तर मी वाचते. ठीक आहे? हा बाबा, तुम्हाला आणू चहा? हिना, अगं हा काय प्रश्न आहे का? चहा आवडणाऱ्या व्यक्तीला हा प्रश्न विचारून त्याचा अपमान कधीही करू नये. आणि एक लक्षात ठेव, अगं चहाला वेळ नसते, वेळेला चहा असतो. लगेच आणते. बिनधास्त. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग. आय एम फाईन. हाऊ आर यू? पण काय रे, आज झालंय काय तुला एकदम सकाळी सकाळी इंग्लिश? आजोबा, आता आपण सायंटिस्ट झालोय ना, मग आता त्यांच्यासारखं राहायला नको का? आणि जर नंतर कोणी आपले इंटरव्ह्यू वगैरे घेतले तर प्रॅक्टिस नको का? म्हणून आत्तापासून मी इंग्रजीतच बोलणार. बरोबर. नाही, करेक्ट. कोणी आहे का घरात? कोण आहे? थांब जरा, मी बघतो. हा बोला. श्रीनिवास दळवी. हो मिस. सर, तुमच्या नावाने एक सरकारी डॉक्युमेंट आलंय. सरकारी डॉक्युमेंट? सर, इथे एक सिग्नेचर पाहिजे. हे का? थँक्यू सर. थँक्यू. आता हे कसलं नवीन संकट? लक्ष्मी, अरे वरद, वीणा, वेंकी, लवकर या रे सगळे बाहेर. अहो काय झालं? अरे या लवकर. अहो कोणीतरी आलं होतं ना आता. हो पत्र आलंय का? हो, अगं पत्र म्हणजे कसलं पत्र आलंय पण? अगं, आजोबा बघू. लक्ष्मी. हाई आजी, आपलं ते पेटंट होतं ना, ते रजिस्टर झालंय. हे बघ, म्हणजे तुझं ते प्रोजेक्ट. अगं वीणा, खरंच? अगं बाई, यस, ते सायकलचं यांचं प्रोजेक्ट, त्याचं पेटंट रजिस्टर झालं. किती गोड बातमी सकाळच. तुम्हा दोघांचं खरंच खूप कौतुक वाटतंय. जी मेहनत केली ती फळाला आली बघा. अभिनंदन बाबा. मी कौतुक आणि यश फक्त आमच्या दोघांचं नाही, आपल्या सगळ्यांचं आहे. आपल्या सगळ्यांचं यश आहे. बँकी, आधी हे पत्र देवासमोर ठेवूया. हा, तू ठेव. हो, तू ठेव. चल चल ये.